सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अनुज थापनची पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या त्याने केली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान आरोपी अनुज थापनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता। ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर आरोपींना पकडण्यात आलं होतं। मात्र सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अनुज थापन हा पोलीस कोठडीमध्ये होता आणि पोलीस कोठडीमध्ये अनुजने आत्महत्या केली आणि उपचारादरम्यान आरोपी अनुजचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। बरेच दिवस या प्रकरणाचा तपास सुरू होता आणि त्यानंतर अखेर अनुजचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्याने पोलीस कोठडीमध्येच आत्महत्या केली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, काय अधिकची माहिती मिळते? आत्महत्या दरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सलमान खान याच्या घराच्या बाहेर जो गोळीबार झाला, या गोळीबार प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचच्या एकूण 4 जणांना आहे ती अटक करण्यात आलेली होती आणि या 4ही आरोपींना आहे ती पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। त्यातील 3 आरोपींना मुंबईतील क्राईम ब्रांचने मुंबई पोलीस आयुक्तालयातील कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर काल रात्री आहे ते एका आरोपींनी या ठिकाणी चादरीच्या सहाय्याने हा जो गळफास घेतलेला आहे ती बातमी पुढे आलेली आहे। आपण आता गोकुलदास या हॉस्पिटलच्या बाहेर आहोत। गोकुलदास तेजपाल या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन आणण्यात आलेलं होतं। काल हा संपूर्णपणे रात्री प्रकार घडला। त्यानंतर पोलिसांची ही बाब लक्षात घेता पोलिसांनी लागलीच या ठिकाणी अनुज थापन याला या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं होतं आणि या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचारादरम्यान त्याचा जो मृत्यू झालेला आहे ती बातमी आता पुढे आलेली आहे। अनुज थापन हा मूळ आरोपी होता, कारण अनुज थापन आणि त्याच्यासोबतचा आरोपी यानेच ह्या संपूर्णपणे प्रकरणामध्ये गोळीबार करण्यासाठी जे हत्यार आहे ते पुरवलेलं होतं आणि त्यामुळे ही संपूर्णपणे चौकशी आहे ती खूप महत्त्वाची होती। आणि याच चौकशीसाठी पोलिसांनी अनुज थापन याला पंजाब येथून अटक करण्यात आलेली होती। ह्या संदर्भात जी संपूर्णपणे चौकशी आहे ती अनुज थापनची सुरू होती। अनुज थापननी या वेगवेगळ्या अँगलनी कशा प्रकारे हे जे हत्यार आहेत ते यांच्यापर्यंत पोहोचवलं ही देखील माहिती पोलिसांना दिलेली होती आणि त्याच माध्यमातून पोलीस जो अधिकचा तपास आहे तो या संपूर्णपणे प्रकरणात करत होते। परंतु या तपासादरम्यानच अनुज थापन आणि बाकीच्या आरोपींची जी मुंबई पोलीस आयुक्तालयात या ठिकाणी कस्टडी देण्यात आलेली होती, त्यांना जी रात्री जी चादर आहे जी झोपण्यासाठी देण्यात येत होती, याच चादरीच्या सहाय्याने हा गळफास घेऊन या ठिकाणी आत्महत्या केल्याची जी बाब आहे ती आता पुढे आलेली आहे। हो, नक्कीच देखील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।